हॅलो स्टुडंट, माय सेल्फ इज प्रणव चव्हाण. ओके, तर आज आपण ई प्लॅन बद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. ओके, तर ई प्लॅन इज अ कम्प्युटर एडेड टूल दॅट अलाउज मेनी डिफरंट टाइप्स ऑफ डिझायनर्स टू क्रिएट डायव्हर्स काइंड्स ऑफ ड्रॉइंग्स अँड डिझाईन्स. ओके, तर ई प्लॅन हे यूज होतं तुमच्या डिफरंट स्कीमॅटिक ड्रॉइंगसाठी, सर्किट डिझाईनसाठी, तसेच डिफरंट टाइपचे तुमचे व्हीएफडी क्रिएशन असू दे किंवा पॅनल लेआउट असो, यासाठी ई प्लॅन हे यूज होतं. ओके, ऑटोकॅड इलेक्ट्रिकल सारखेच यूज ए प्लॅनचं होतं, पण ए प्लॅन हे ऍडव्हान्स व्हर्जन येतं. यामध्ये आपल्याला जे कनेक्शन द्यायचं आहे ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. ओके, यामध्ये तुम्ही डिफरंट टाइप्सच्या गोष्टी क्रिएट करू शकता. आपण या गोष्टी बघणारच आहोत. तर ई प्लॅन हे जे सॉफ्टवेअर आहे ते डिफरंट सेक्टरमध्ये यूज होतो. जसं की तुम्ही पाहू शकता, इलेक्ट्रिकल असू दे, ऑटोमेशन इंडस्ट्री असू दे किंवा मेकॅट्रॉनिक इंजिनिअरिंग असू दे, या डिफरंट सेक्टरमध्ये ई प्लॅनचा यूज केला जातो. ओके, तर तुम्ही पाहू शकता सेकंड ड्रॉइंग यामध्ये यूज ज्या प्रकारे होतो, यामध्ये आपण इलेक्ट्रिकल वायरिंग डायग्राम करू शकतो, पॅनल लेआउट करू शकतो, मॅक्रो क्रिएशन करू शकतो. मॅक्रो क्रिएशन म्हणजे तुम्ही डिफरंट टाइपचे यामध्ये सिम्बॉल क्रिएट करू शकता, डिफरंट टाइपचे तुम्ही पॅनल लेआउट क्रिएट करू शकता. तर यासाठी तुम्हाला ई प्लॅन्स यूज होऊ शकतो. आता तुम्ही पाहू शकता वायर लेआउट बोर्ड आहे, तर त्यामध्ये तुम्हाला डिफरंट टाइपचे वायरच्या लेअर दिसतील, तसेच वायर बोर्ड दिसतील, तुम्हाला 3 फेज मोटर पण दिसतील. ओके, आणि यामध्ये तुम्हाला एक एबीबी असा सिम्बॉल दिसेल. तर एबीबी म्हणजे असतं अलाइन ब्राईटली कंपनी. असे डिफरंट टाइपचे तुमच्याकडे सिम्बॉल्स क्रिएट करू शकता किंवा तुम्ही यामध्ये प्रोव्हाइड करू शकताय. आता इथे पाहू शकताय तुम्ही सिम्बॉल या ऑप्शन मध्ये तुम्हाला ई प्लॅन मध्ये आयसीची लायब्ररीचे सिम्बॉल्स अवेलेबल होतात. आयसी मीन्स इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकल कमिशन. ओके, त्यांनी आपल्याला काही लायब्ररी प्रोव्हाइड केली असते. यामध्ये तुम्हाला डिफरंट टाइपचे सिम्बॉल अवेलेबल होतात. सर्किट ब्रेकर असू दे, सर्किट डिझाईन असू दे, एमसीबीसी असू दे. ओके, त्यानंतर तुमचं बाकीचे जे काही रिलेस असू दे, मोटर्स असू दे, ट्रान्सफॉर्मर असू दे. ओके, तर या गोष्टी आपल्याला यातून अवेलेबल होत असतात. ओके, आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला सिम्बॉल अवेलेबिलिटी पाहायला भेटत असेल. नेक्स्ट तुम्ही स्वतःचे देखील सिम्बॉल क्रिएट करू शकता. ओके, त्याला आपण मॅक्रो सिम्बॉल क्रिएशन असं पण म्हणतो. ओके, यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही सिम्बॉलचा शेप तसेच त्याला वेगवेगळं डायमेन्शन देऊन क्रिएट करू शकताय. ओके, तुम्ही स्वतःचे टेम्पलेट देखील क्रिएट करू शकताय. टेम्पलेट मीन्स काय असतं, सपोज एखादा प्रोजेक्ट असेल आणि तुम्हाला तो प्रोजेक्ट तुमच्या कंपनीच्या नावाच्या थ्रू काय करायचं टेम्पलेट मध्ये इन्सर्ट करायचा आहे, तर तो टेम्पलेट इन्सर्ट तुम्हाला करू शकता किंवा तुम्ही स्वतःचे टेम्पलेट क्रिएट करू शकताय. यामध्ये तुमचे प्रोजेक्ट स्टार्ट डेट, प्रोजेक्ट एंड डेट, डिझाईन बाय डिझायनर इंजिनियर्स, ओके, कंपनी नेम, ओके, सीट नंबर यासारखी इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन पुटअप करावी लागते. तुम्ही पाहू शकता पार्ट क्रिएशन किंवा कॅटलॉग इन्सर्शन. ओके, ई कॅट सारखे सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला कॅटलॉग क्रिएट करता येत नाही, पण ई प्लॅन हे सॉफ्टवेअर थोडं ऍडव्हान्स असते, ज्यामध्ये आपण कॅटलॉग क्रिएट पण करू शकतो. यामध्ये तुम्हाला डिफरंट टाइपचे कॅटलॉग क्रिएशन ओके, तर कॅटलॉग म्हणजे काय असतं, सपोज एका कंपनीचा तुम्हाला स्विच खरेदी करायचा आहे, तर त्या कंपनीचे तुम्हाला त्या स्विचचा सिरियल नंबर आणि तो किती अँपियरचा आहे ते सांगणं गरजेचं असतं. तर हाच तो प्रत्येक सिम्बॉलचा कॅटलॉग आपण म्हणत असतो. जोपर्यंत तुम्ही एखाद्या सिम्बॉलला कॅटलॉग क्रिएट करत नाही तोपर्यंत त्याचं पॅनल लेआउट किंवा रिपोर्ट जनरेट होत नाही. आणि रिपोर्ट मध्ये जर तुम्हाला जनरेट करावंच लागेल, त्यासाठी तुम्हाला कॅटलॉग देणं पण आवश्यक असतं. आणि रिपोर्ट मध्ये तुमचा प्रत्येक कॅटलॉग, प्रत्येक स्विचचा अँपियर किती, कोणत्या कंपनीचा आणि तो कोणत्या सिरियल नंबरचा आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये इंडिकेट होत असतात. ओके, त्यानंतर तेच रिपोर्ट क्रिएशन, जसं म्हणलं की रिपोर्टसाठी तुम्हाला कॅटलॉग देणं आवश्यक असतं. रिपोर्टमध्ये तुमचं कॉम्पोनंटचं नाव असून दे, त्याची क्वांटिटी असून दे, त्याचा टाईप असून दे, त्याचा पार्ट नंबर असून दे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कोणत्या कंपनी केलं त्याला कंपनी नेम म्हणतात. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या रिपोर्ट क्रिएशन मध्ये ऑटोमॅटिकली क्रिएट होत जातात. आता अशा प्रकारे आपण थ्री असेंबली डायग्राम पण पाहतो. आता ही तुमची बॉटल हँडलिंग प्लांट आहे, तो कशा प्रकारे रन होतो या गोष्टी पण आपण ई प्लॅन मध्ये पाहत असतो. यासाठी डिफरंट कॅल्क्युलेशन पण थेट असतात. यामध्ये तुम्ही पाहू शकता की तो बॉटल हँडलिंग प्लांट तुम्हाला स्टार्ट होण्याला किती करंटची रिक्वायरमेंट असते, हे पण तुम्हाला कॅल्क्युलेशन ई प्लॅन मध्ये पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला टोटल करंट काढायचं आहे, तर यापैकी आपल्याला वेगवेगळं डायमेन्शन्स, वेगवेगळ्या मोटरच्या जे काही व्होल्ट असू दे किंवा किलो वॅट्स असू दे,
ओके, किंवा पीएच व्हॅल्यूज असू दे, किंवा किती सेन्सर्स वगैरे, किती मोटर्स तुमच्या या कंपोनेंट मध्ये युज होणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला इथं मेन्शन केलेल्या आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं, टोटल करंट किती लागणार, जेणेकरून जे काही तुमचा बॉटल हँडलिंग प्लांट असेल तो रन होईल. तर या बेसिक गोष्टी असतात. ओके, ई प्लॅन मध्ये थोडंसं ऍडव्हान्स वर्जन आहे ईकॅड मध्ये. यामध्ये आपण डिफरंट टाइपच्या स्कीमॅटिक, डायग्राम, सर्किट डिझाईन, बीएफटी क्रिएशन, कॅटलॉग क्रिएशन, सिम्बॉल क्रिएशन, रिपोर्ट जनरेशन या सगळ्या गोष्टी यामध्ये इझिली करू शकतो. डिफरंट सेक्टर मध्ये याचा यूज होतो. ओके, मोठमोठ्या कंपनीमध्ये याच्या थ्रू वर्किंग केलं जातं. तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ई प्लॅनचं हे वर्जन आहे. ओके, तर हे तुम्हाला एक डेमो आहे, तुम्ही पाहायचं आहे. तुम्हाला जर स्वतः नवीन ड्रॉइंग क्रिएट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. तुम्ही पाहू शकता आपला टॅब आहे प्रोजेक्ट, पेज लेआउट, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, पोर्ट्रेट डेटा, आणि याच्या अंडर डिफरंट टाइपच्या तुम्हाला कमांड आहे. यामध्ये असं भरपूर कमांड आहे ज्याचं वर्किंग तुम्हाला आपल्याला पाहायचं असतं. तसेच यामध्ये अँगल डाऊन लेफ्ट अशा प्रकारे डिफरंट टाइपचे टूलबार पण इकडे राईट साईड व्हर्टिकली तुम्हाला अवेलेबल दिसतील. तसेच एखादं डायमेन्शन घ्यायचं असेल किंवा डायमेन्शन मेजर करायचं असेल तर डायमेन्शनचे पण टूलबार तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. तसेच लाईन कमांड असेल, पॉलिलाईन असेल, याचा यूज करून आपण डिफरंट टाइपचे सिम्बॉल पण क्रिएट करत असतो. तसेच हे जे अँगल नोड आहेत, त्यानंतर टी नोड डाऊन, टी नोड अप, याच्या थ्रू आपण ऑटोमॅटिक कनेक्शन करत असतो. ओके, तर याचा पार्ट आपण तर करणारच आहोत. तसेच आपल्याकडे इथे डिफरंट टाइपचे काय वेगवेगळे काय आहेत तुमच्याकडे कमांड्स अवेलेबल आहेत. तसेच या ग्रीड लाईन आहे, ए ग्रीड, बी ग्रीड, सी ग्रीड, डी आणि ई या ग्रीड लाईन आहेत. तसं तुमचं स्नॅप ऑन ऑफ हा पण आहे. तसेच तुमचा ऑब्जेक्ट स्नॅप ऑन ऑफ हे मोड पण इथे अवेलेबल आहे. तसेच तुमच्याकडे ओके, त्यानंतर तुमच्याकडे डिव्हाइस कनेक्शन पॉईंट, टू साइड, वन साइड, तसेच ब्लॅक बॉक्स सारख्या कमांड पण अवेलेबल आहे. स्टार्टिंगला आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा असेल तर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट हा ऑप्शन अवेलेबल दिसेल. न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. इथे तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टचा एक डायलॉग बॉक्स ऑप्शन झालेला दिसेल. तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टचं नाव द्यायचं, जसं की मी मेन्शन करतो डेमो प्रोजेक्ट. ओके, त्यानंतर तुम्हाला लोकेशन चेंज करायचे आहे का, स्टोरेज लोकेशन म्हणजे जिथं तुमची डेमो प्रोजेक्टची फाईल सेव्ह होणार आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता, लोकेशन चेंज देखील करू शकता. देन या नेक्स्ट पॉइंट येतो टेम्पलेट. आता यामध्ये आपल्याला मी जसं म्हणलो की IC ची लायब्ररी यूज करतो, इंटरनॅशनल इलेक्ट्रो टेक्निकल कमिशन. तसेच आपल्याला IC चे पण डिफरंट टाइपचे टेम्पलेट अवेलेबल आहेत. तुम्ही जर याच्या राईट साईडला बघितलं तुम्हाला डॉट ऑप्शन दिसेल, जर क्लिक केलं तर तुमच्याकडे डिफरंट टाइपचे काय दिसतील, टेम्पलेट तुम्हाला अवेलेबल दिसतील. ओके, यामधले आपण यूज करणार आहे IC टेम्पलेट 003. ओके, तर IC टेम्पलेट 003 का, तर तुम्ही तो पाहू शकता राईट साईडला प्रोजेक्ट टेम्पलेट विथ आयडेंटिफिकेशन स्ट्रक्चर इन अकॉर्डन्स विथ IC स्टँडर्ड, पेज स्ट्रक्चर विथ हायर लेवल फंक्शन्स आणि माउंटिंग लोकेशन आहे डॉक्युमेंट. म्हणजे IC टेम्पलेट 003 ही जी टेम्पलेट आहे की त्यामध्ये आपण सर्व गोष्टी काय करू शकतो, जनरेट करू शकतो. जसे की आपण स्वतःची टेम्पलेट क्रिएट करू शकतो, एखादं मायक्रो सिम्बॉल क्रिएट करू शकतो, रिपोर्ट जनरेट क्रिएट शकतो, तसेच बिल ऑफ मटेरियल पण काढू शकतो. त्यासाठी आपण मोस्टली यूज करायचं आहे IC टेम्पलेट 003. तुम्ही पाहू शकता त्यासाठी फाईल नेम काय, .ept म्हणजे ई प्लॅन टेम्पलेट. ओके, तुम्ही तर पाहायला भेटेल IC टेम्पलेट 003 मी इथून काय केले, सिलेक्ट केले, इथून मी ओपन करतो. तर इथं माझी IC टेम्पलेट 003.ept ही काय झालेली आहे, क्रिएट झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला स्पेसिफिक क्रिएशन डेट ठेवायची की नाही, जस्ट आता मी जसं तुम्हाला यामध्ये क्रिएट करतो तशी तुम्हाला इथे डेट येऊ जाते आणि स्पेसिफाय क्रिएटर मध्ये माझ्या लॅपटॉपचं वर्ग जो कोणता लॅपटॉप असेल त्याचं तुम्हाला इथून काय दिसेल, त्याचं नाव पडलेलं तुम्हाला दिसेल. हे झाल्यानंतर तुम्हाला ओके करायचं. तुमची जी काही टेम्पलेट आहे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये लोड होईल. ओके, तर जेव्हा तुमची लोड येईल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे प्रोजेक्ट प्रॉपर्टीचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रोजेक्ट स्टार्ट डेट 29 जून. ओके, त्यानंतर तुमचे टाइम पण इथे डिनोट होत जातं, सॉफ्टवेअर ई प्लॅन असू दे. ओके, जर तुम्ही खाली ड्रॉप डाऊन केला टाईप ऑफ प्रोजेक्ट येतो. जेव्हा तुम्ही टाईप ऑफ प्रोजेक्ट वर क्लिक केलं तर तुम्हाला दोन टाईपचे प्रोजेक्ट दिसतील, एक स्कीमॅटिक प्रोजेक्ट आणि मॅक्रो प्रोजेक्ट.
तर जो स्कीमॅटिक प्रोजेक्ट असतो ज्यामध्ये आपण एखादी स्कीमॅटिक ड्रॉइंग डायग्राम्स असू दे किंवा सर्किट डिझाईन असू दे हे रन करत असतो. जेव्हा तुम्हाला एखादा सिम्बॉल क्रिएट करायचा असेल तेव्हा तुम्हाला ही सेटिंग चेंज करून मॅक्रो प्रोजेक्टवर क्रिएट करावं लागते. जेव्हा एखादी तुम्हाला वायर डिझायनिंग करायचं असेल, एखादी सर्किट डिझाईन करायचं असेल किंवा स्कीमॅटिक डिझाईन करायचं असेल तेव्हा तुम्ही स्कीमॅटिक प्रोजेक्टचा यूज करायचा आहे. पण जेव्हा तुम्हाला बीएमडी क्रिएशन किंवा एखादा सिम्बॉल क्रिएट करायचं असेल तेव्हा तुम्ही मायक्रो प्रोजेक्टचा यूज करू शकताय. सध्या मी स्कीमॅटिक प्रोजेक्ट सिलेक्ट करून ओके करेल. ओके, तुम्ही जर खाली ड्रॉपडाऊन मध्ये गेला तर तुम्हाला डेमो प्रोजेक्ट हा ऑप्शन म्हणजे हा प्रोजेक्ट इथं क्रिएट झालेला दिसेल. त्यानंतर मला त्याच्या अंडर काय आहे, मला पेजेस क्रिएट करायचे आहेत. तर तुम्ही राईट क्लिक करून काय करू शकता, न्यू पेज ऑप्शनवर क्लिक करू शकता. त्याच्या शॉर्टकट Ctrl+N देखील आहे. मी माझ्या डेमो प्रोजेक्टवर राईट क्लिक कंट्रोल न्यू प्रोजेक्टवर क्लिक केलं तर यामध्ये तुम्हाला पाहायला पाहिजे फुल पेज 1. ओके, त्यानंतर पेज टाईप. ओके, तर पेज टाईप मध्ये तुम्हाला काय वर्किंग करायचं आहे, तर मी काय करणार, स्कीमॅटिक मल्टीलाईनला वर्किंग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रीड लाईन असू दे, स्केल असू दे, हे ऍज इट इज ठेवायचं. तुम्हाला प्लॉट फ्रेम फक्त चेंज करायचे आहे. जेव्हा तुम्ही प्लॉट फ्रेम नेम ऑप्शनवर क्लिक करताय तेव्हा तुम्हाला ब्राउज ऑप्शन पण अवेलेबल दिसतो. तर तुम्ही ब्राउज ऑप्शनवर जायचं आहे. इथून तुम्ही FN013 ओके ही टेम्पलेट यूज करायचे आहे. तर यामध्ये डिफरंट टाइप्सच्या टेम्पलेट पण तुम्ही यूज करू शकता. ओके, कारण मी FN030 यूज करत आहे कारण ती हॉरिझॉन्टल आहे. तुम्ही प्रिव्ह्यू ऑप्शन जर ऑफ ठेवला तर तुम्हाला त्या टेम्पलेटचा प्रिव्ह्यू दिसणार नाही. त्यासाठी प्रिव्ह्यू ऑप्शन नेहमी काय पाहिजे, ऑन पाहिजे, मगच तुम्हाला इथे त्याचा प्रिव्ह्यू विजिबल होईल. FN013 ही काय टेम्पलेट मी माझ्या प्रोजेक्टसाठी यूज करणार आहे कारण ती हॉरिझॉन्टल आहे. त्यामुळे जर मी FN015 केली तर ती माझी कशी येते, व्हर्टिकल येते. त्यामुळे मी FN013 ही टेम्पलेट काय करणार आहे, माझ्या प्रोजेक्टसाठी यूज करणार आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपल्याला एखादा न्यू पेज आपल्याला ऍड करायचं तर .FN1 न काय केलं जातं, डिनोट केलं जातं. मी इथून ओपन करतो तर इथे तुम्हाला पाहायला भेटेल प्लॉट फ्रेम नंबर FN013. ओके, आता तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या अंदर किती पेजेस पाहिजे, सपोज मला एकच पाहिजे असं मी डायरेक्ट एक करून ओके केलं, पण मला टोटल 4 ते 5 प्रोजेक्टचे पेजेस हवे आहेत. तर मी काय करणार, अप्लाय करणार. जसं मी इथं अप्लाय करेन तसे तुमच्या इथं पेजेसची काय होईल, काउंट पण इन्क्रीज झालेला दिसेल. बघा, अप्लाय, सेकंड पॉईंट झाला, अप्लाय, थर्ड, अप्लाय, फोर्थ, अप्लाय, ओके, देन ओके. तर तुम्ही पाहू शकता माझ्या प्रोजेक्टच्या अंदर टोटल 5 पेजेस काय झालेले क्रिएट झालेले भेटेल तुम्हाला. आता मला पेज 1 मध्ये करायचं आहे तर मी पेज 1 ला ओपन करतो आणि अशा प्रकारे तुम्हाला एक टेम्पलेट भेटेल. त्या टेम्पलेट मध्ये तुम्ही पाहू शकता मॉडिफिकेशन असतो, डेट असू दे, नेम असू दे, डेमो प्रोजेक्ट, तुमच्या प्रोजेक्टचं नाव आलेलं आहे. त्यानंतर जॉब नंबर असू दे, IC टेम्पलेट 003 असू दे किंवा इप्लॅन सॉफ्टवेअर चीज. तसेच माझी आजची डेट आणि जे काही माझा जो लॅपटॉप आहे त्याचं तुम्हाला नाव इथे विजिबल देईल. अशा प्रकारे मी FN013 ची टेम्पलेट यूज केली. त्यामध्ये मला काय करायचं आहे, वर्किंग करायचं आहे. ओके, तर यामध्ये वर्किंग करायचं मला डिफरंट टाइप्सचा स्कीमॅटिकचा रेफरन्स घ्यावा लागतो किंवा तुम्ही नोट पॉईंटचा देखील यूज करू शकताय. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला अँगल नोट पण तुम्हाला अवेलेबल दिसेल. अँगल नोट तर मी इथे यूज केलाय, तुम्ही झूम करून पाहू शकता. हा माझा अँगल नोट आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, अँगल नोटचा देखील यूज करू शकताय. तर तुम्ही टॅप कीचा यूज करून पण अँगल नोटची डायरेक्शन काय करू शकता, चेंज करू शकता. आता तुम्ही बघा, हे ऑटोमॅटिक कनेक्शन होतं. याची डायरेक्शन जर मी माझा जो फर्स्ट वाला अँगल नोट दिलाय त्याच्या बाजूला दिली तर ऑटोमॅटिकली हे काय होईल, कनेक्शन होईल अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मला क्रिएशन करता येतं. त्यानंतर मी 3 नोट डाऊनचा पण यूज करेन आणि अशा प्रकारे मी त्यांना कनेक्शन पण प्रोव्हाइड करेन जेणेकरून माझी कनेक्शन व्यवस्थित पद्धतीने क्रिएट होतील. आणि इथून मी वायर पण काय करू शकतो, डिझाईन करू शकतो. ओके, आता बघा तुम्ही पाहू शकताय. ओके, त्यानंतर डिस्प्ले डिटेल मी त्याला कोड 0 ठेवतो आणि त्याचं नाव देतो दॅट इज R1 आपल्याला. ओके, तुम्ही पाहिलं म्हणजे R1 हे त्याला नाव मी प्रोव्हाइड केलेलं आहे. हा माझा असतो इंटरप्शन पॉइंट. हा इंटरप्शन पॉइंट असतो कारण तुमचे फक्त जे काही स्कीमॅटिक असेल किंवा सर्किट डायग्राम असेल तुमच्या एकाच पेज मध्ये मावेल असं होत नाही. त्यासाठी डिफरंट पेजेसचा यूज करावा लागतो. त्यावेळी तुम्हाला इंटरप्शन पॉइंटचा देखील यूज करावा लागतो.
इंटरॅक्शन फाईलवर जर तुम्ही डबल क्लिक केला तर तुम्हाला इथं शॉर्ट कोड पण डिनोट होतो. जर तुम्हाला प्रत्येक इंटरप्शन पॉइंटला शॉर्ट कोड हा नेहमी सेमच ठेवायचा आहे, जरी तुमचं डिफरंट नाव असलं तरी देखील. तुम्ही R1, Y1, B1 जरी टाकलं तरी शॉर्ट कोड 0 असावा. पेज 1 ला असू दे किंवा पेज 2 मध्ये असू दे. जर तुमच्या शॉर्टकट मध्ये डिफरन्स झाला तर तुमची स्कीमॅटिक ड्रॉइंग मध्ये काय येऊ शकतात, एरर येऊ शकतात. त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही कोणताही शॉर्टकट ठेवा, 0 ठेवा, 100 ठेवा, 1000 ठेवा, पण तो सेमच आला पाहिजे. ओके, तर हे अशा प्रकारे स्कीमॅटिक ड्रॉइंग तुम्ही करू शकताय. तसेच रेक्टँगल ऑप्शन आहे, तुम्ही रेक्टँगल क्रिएट करू शकताय किंवा डिफरंट टाइपचे सिम्बॉल पण तुम्ही यातून क्रिएट करू शकताय. आणखी डिटेल मध्ये तुम्ही पीएमटी क्रिएशन वगैरे करायचं असेल तर तुम्ही ग्राफिक्स टेक्नॉलॉजी कोल्हापूर ब्रँच विजिट करा. आपण यामध्ये डिटेल मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगू. तसेच यामध्ये तुम्ही गाईड देखील करू प्रोजेक्ट साठी. ओके, थँक्यू.